अखेर संगीताताई बिराजदार यांच्या प्रयत्नामुळे क12 रेशन दुकानावर कारवाई, तब्बल 88,000चा दंड ठोठावला आणि 6 महिन्याकरिता निलंबित. सोलापूर शहरात अनेक रेशन दुकानधारकांनी उच्छाद मांडला आहे. रेशन दुकानधारक ग्राहकांना आणि गोरगरीब नागरिकांना नेहमीच उद्धट बोलताना आढळून येतात. परिमंडळ अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीनुसार तपासणी करत नित्यानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावाने असणाऱ्या दुकानधारकावर कारवाई करण्यात आली आहे. वीरभद्र महिला मंडळाच्या संस्थापिका अध्यक्ष संगीताताई बिराजदार यांनी याबाबत लेखी तक्रार देत पाठपुरावा केला होता. परिमंडळ कार्यालय क विभागाचे अधिकाऱ्यांनी धान्य दुकान क्रमांक 12 या दुकानाची तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या. धडाकेबाज कारवाईसाठी ओळख असलेले अन्नधान्य वितरण अधिकारी श्री ओंकार पडोळे यांनी कारवाई केली आहे. FDO श्री ओंकार पडोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार परिमंडळ कार्यालय क विभाग हद्दीतील रासतभाव दुकान क्रमांक क12 या रेशन दुकानाची तपासणी भ्रष्टाचार आढळून आल्याने या रेशन धान्य दुकानावर कारवाई करत 88,175 रुपयाचा दंड ठोठावला आहे व तसेच संबंधित रेशन दुकान 6 महिन्याकरिता निलंबित केले आहे. वीरभद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीताताई बिराजदार यांनी तक्रार दिली होती. संबंधित क12 हे रेशन दुकानावर वापरत असलेले वजन काटा हा संशयास्पद काम करत आहे. वजन काट्यात सेटिंग करून कमी माल दिले जात आहे. वजन काट्यापेक्षा जास्त वजनाचे माल विकल्याचे दाखवून गोरगरीब रेशन कार्ड धारकांची आणि प्रशासनाची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती. रेशन कार्ड धारकांनी फसवणूक केलेली धान्य काळ्या बाजारात विकून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली जात होती. सदर तक्रारीवरून परिमंडळ क विभाग अंतर्गत येत असलेल्या क12 या रेशन दुकानाची तपासणी करण्यात आली. या दुकानात अनेक त्रुटी आढळून आल्याने ताबडतोब कारवाई करत दंड ठोठावला आणि दुकान 6 महिन्याकरिता निलंबित केले आहे. संगीताताई बिराजदार यांचा सततच्या पाठपुराव्यामुळे क12 या रेशन दुकानावर झालेल्या कारवाईमुळे संगीताताई बिराजदार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.